नमस्कार, मी संगीता जोशी. दैनिक सागरच्या सागरवेव या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या आधुनिक काळामधील एका महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा सध्या सगळीकडे जोर दिसतोय. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. AI हे आधुनिक काळामधील एक अत्यंत महत्त्वाचं असं तंत्रज्ञान आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, बँकिंग, वाहतूक आणि मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये AIचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतोय. तर याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत डॉक्टर प्रतीक ओक. प्रतीक ओक हे घरडा कॉलेजचे प्राध्यापक आहेत. कॉम्प्युटर सायन्स AIML विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून घरडा कॉलेज लवेल येथे गेली 18 वर्ष ते कार्यरत आहेत. AIचा वापर करून कॅन्सर डिटेक्शन यामध्ये त्यांनी PhD केली आहे आणि याचं पेटंटही त्यांनी मिळवलंय. तसे तज्ज्ञ आज आपल्या इथे उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडून आपण AI विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आज AI हे जगामधील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानापैकी एक आहे. AI ही संगणक प्रणाली आज मानवी बुद्धिमत्तेला सुद्धा आव्हान देते. तर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की AI म्हणजे नेमकं काय आहे? खरं सांगायचं तर आत्ताच तुम्ही बोलता बोलता AIचा फुल फॉर्म सांगितला की ज्याच्यात मुळात 2 शब्द आहेत, आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्स. तर इंटेलिजन्स म्हणजे विचार केला तर बुद्धिमत्ता. तर आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की बुद्धिमत्ता म्हटल्यानंतर ते काहीतरी माणसाशी रिलेटेड आहे. पण जगात जितके काही सजीव आहेत त्या प्रत्येकाकडे बुद्धिमत्ता आहे. प्रत्येकाच्या बुद्धीची काही ना काहीतरी वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामुळे त्या बुद्धींच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून जर आपण एक अनैसर्गिक प्रकारे प्रणाली तयार केली तर त्याला AI असं म्हणतात. तर त्याच्यात थोडक्यात सांगायचं तर आपण एखाद्या लहान मुलाला शिकवतो जन्माला आल्यावर, त्यावेळी त्या मुलाला जगाची ओळख नसते. त्याच्यामुळे आपण त्या मुलाला ज्या पद्धतीनं शिकवतो त्या पद्धतीनं त्याची बुद्धी विकसित होत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सहज अजून त्याला दाखवतो, 2-3 प्रकारची चित्र दाखवतो की बा ह्याला घोडा म्हणतात, ह्याला हत्ती म्हणतात किंवा ह्याला सिंह म्हणतात. तर ती चित्र दाखवल्यानंतर आपण घोड्याचेच वेगवेगळे प्रकार दाखवतो, हत्तीची काही 4-5 चित्र दाखवतो आणि मग ते पर्टिक्युलर लहान मूल त्याच्या बुद्धीमध्ये ती वैशिष्ट्य ऑटोमॅटिकली सेव्ह करतो. आता ती कशी करतो ह्याचं मॅथमॅटिक्स म्हणजे AI जे टेक्नॉलॉजीच्या स्वरूपामध्ये येतं. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर जसं आपण एखादी गोष्ट लहान मुलाला शिकवतो तसंच एखादी गोष्ट एखाद्या सिस्टीमला शिकवणं आणि त्या सिस्टीमला शिकवण्यासाठी जे मॅथमॅटिकल अल्गोरिदम लागतात ते अल्गोरिदम तयार करणं आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI ही संगणकीय प्रणाली मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेली कामं करू शकते. म्हणजे भाषा समजून घेणं, चेहरा ओळखणं, प्रश्नांची उत्तरं देणं, निर्णय घेणं किंवा एखाद्या चित्राचं विश्लेषण करणं, भविष्याचा अंदाज बांधणं वगैरे. आणि यामुळेच शिक्षणाबरोबरच शेती, उद्योग, बँकिंग या सर्वच क्षेत्रामध्ये त्याचा वापर वाढतोय. तर मला तुम्हाला असं विचारायचंय की AI हा फक्त इंजिनिअरिंग पुरताच मर्यादित विषय आहे की सगळ्यांना याचं शिक्षण घेणं गरजेचं आहे? खरं तर हा चांगला प्रश्न आहे. कारण साधारणतः असं म्हटलं जातं की AI म्हणजे काहीतरी टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी म्हटल्यानंतर ते इंजिनिअरिंगशी संबंधित आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की त्याचा जो उपयोग आहे, आता तुम्ही बोलता बोलता बऱ्याच क्षेत्रांचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली याचा वापर होतो. आपल्या भारतात सुद्धा जर विचार केला तर खेडोपाड्यात राहणारी माणसं सुद्धा आजकाल मोबाईलवर मेटा AI किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना असलेली काही कामं किंवा त्यांना असलेल्या शंका निरसन करून घेतात. तर त्याच्यामुळे हा फक्त इंजिनिअरिंगशी संबंधित विषय नाहीये. फक्त मी याचे 2 भाग करेन की साधारणतः AIचा जर आपण विचार केला तर त्याच्यात पहिला मुद्दा येतो ते म्हणजे इम्प्लिमेंटेशन. त्याला आपण म्हणूया की AI रिलेटेड सिस्टीम्स किंवा ऍप्लिकेशन तयार करणं. आणि दुसरा मुद्दा येतो ती तयार झालेल्या ऍप्लिकेशनचा वापर करणं. तर जर विचार केला तर तयार करण्याचं काम स्वाभाविकपणे इंजिनियर्स करतात, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे मॅथमॅटिकल अल्गोरिदम लागतात, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करायला लागतं, त्याच्यामध्ये जे हार्डवेअर लागतं ते आणि प्रोग्राम ह्याची एकत्रीकरण करावं लागतं. त्याच्यामुळे तो मेजॉरिटी ऑफ द भाग आहे तो नक्कीच इंजिनियर करतात. पण त्या व्यतिरिक्त जर आपण उपयोगितेचा विचार केला
तर जे AI वापरून जी गोष्ट आपण एखाद्या पर्टिक्युलर समयासाठी करतोय, म्हणजे तुम्ही आता बँकिंग म्हणाल, तर ऑटोमॅटिकली बँकिंग मधल्या लोकांना त्याचा उपयोग करण्यासाठी त्याचं वेगळं ज्ञान असणं अपेक्षित आहे. म्हणजे एक जसं व्हायचं की साधारणतः आत्ता 50 किंवा 45च्या पुढची जी लोक आहेत, ती जेव्हा गेल्या 10 वर्षापूर्वी त्यांच्या काम करताना कम्प्युटर अचानक त्यांच्या ऑफिसमध्ये आला आणि मग एक असं झालं की अरे बापरे, आता आम्हाला कम्प्युटर शिकावा लागणार, आणि मग काही जणांना ते खूप कठीण गेलं. तसं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्की असं होणार की तुमच्याकडे नुसती डिग्री आहे, तुम्ही कम्प्युटर वापरताय, मोबाईल वापरताय, इंटरनेट वापरताय, हे ठीक आहे, पण या व्यतिरिक्त AI तयार करून केली गेलेली जी वेगवेगळी साधनं जी आहेत त्यातली तुम्ही किती वापरू शकता, आणि ती जर तुम्ही वापरू शकत असाल तर ऑटोमॅटिक तुम्हाला जास्त प्राधान्य दिलं जाईल. तर त्याच्यामुळे 100% हे खरं आहे की सगळ्या क्षेत्रांमध्ये AIचा उपयोग आहे, वापर कमी जास्त असेल, पण इम्प्लिमेंटेशनचं काम इंजिनिअरिंगमध्ये आहे. आणि म्हणून इंजिनिअरिंगमध्ये AI कडे जो काय कल वाढतोय त्याचं प्रमुख कारण हे, कारण सगळीकडेच उद्या AI वापरायचंय, मग ते डिझाईन कोण करणार, तर मग स्वाभाविकपणे ते इंजिनिअर्स करणार. त्यामुळे मला असं वाटतं की माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल करणारं संगणकीय तंत्रज्ञान म्हणजे AI. आपण हो. AIचा एका विशिष्ट कामासाठी पण म्हणजे ChatGPT असेल किंवा गुगल ट्रान्सलेट असेल, व्हॉइस असिस्टंट असेल, यासाठी त्याचा वापर करतो. पण हल्ली हा शब्द जास्त प्रसिद्ध का झालाय? आता हा मूळ मुद्दा आहे, कारण बऱ्याच जणांना काय वाटतं माहितीये का की AI ही जी काय कन्सेप्ट आहे ही गेल्या 5-10 वर्षातली आहे. हा मुळात गैरसमज आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी टर्म आहे ती 1955 मध्ये इंट्रोड्यूस झाली. म्हणजे हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटेल अरे बापरे, आपण तर हल्ली हल्ली ऐकायला लागलोय. म्हणजे समजा एखादा 40 वर्षाचा माणूस आहे तर तो सुद्धा म्हणतोय की गेल्या 5-10 वर्षात तो शब्द आलाय. तर याचं प्रमुख कारण काय, तर जी AI नावाची जी कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली, ट्युरिंग टेस्ट नावाचा एक टेस्ट राबवली गेली आणि त्या संशोधनातून ती आली. तर त्याची कन्सेप्ट अशी होती की एक माणूस बसवला समोर, त्याच्या बाजूला एक कम्प्युटर बसवला आणि समोरून एक प्रश्न विचारला गेला दोघांनाही, आणि दोघांनी याचं उत्तर द्यायचंय. अशा पद्धतीने एक प्रश्नांची साखळी केली गेली आणि त्याच्यातून असं आढळून आलं की सेम प्रश्न ज्यावेळी माणसाला विचारले आणि कम्प्युटरला विचारले त्यावेळी कम्प्युटरकडनं आलेलं उत्तर हे माणसाकडनं आलेल्या उत्तरापेक्षा फास्ट होतं. अशाला त्या ट्युरिंग टेस्ट म्हणतात. म्हणून मग त्याच्यातनं कन्सेप्ट आली की आपण अशा प्रकारे माणूस जसा विचार करतो तसा विचार जर कम्प्युटरला करायला लावला तर कदाचित खूप गोष्टी आपण साध्य करू शकतो. आता प्रश्न असा आला की जरी ही कन्सेप्ट डिस्कव्हर झाली मी म्हटल्याप्रमाणे 1950ला, तरी मूळ प्रॉब्लेम होता की AI वापरून काहीही जरी तयार करायचं असेल, आता तुम्ही माझ्याशी उल्लेख केला की मी कॅन्सर डिटेक्शन रिलेटेड PhD मध्ये काम केलं. आता त्याच्यासाठी जवळपास मी 10 ते 15,000 पेशंटचा डेटा हा इनपुट म्हणून गोळा केला होता. आता जर तो मला डेटा मिळालाच नसता तर मी तयार केलेला कुठलाही अल्गोरिदम मी टेस्ट करू शकलो नसतो. मग 1950 नंतरचा जर काळ बघितला तर आपल्याकडे डेटा नव्हता. आजकाल सोशल मीडिया आणि या अनेक माध्यमातून आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत बरेच वेळा आपला डेटा देऊन जातो, इनडायरेक्टली डायरेक्टली कसाही, पण डेटा अवेलेबल नव्हता. हा त्यातला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. एकतर मोबाईल, की मोबाईल हा विषय गेल्या 10-15 वर्षात त्याचं इतकं रिव्होल्युशन झालंय की त्याचा इतका स्पीड आजकाल आपल्याला मोबाईलवर मिळतो, किंवा नेटवर्क जे आपण वापरतो वेगवेगळ्या कंपन्यांचं ते सुद्धा इतका स्पीड मिळतो की त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली प्रोसेसिंगला फायदा होतो. आणि तिसरा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की AI ही टर्म हल्ली का प्रचलित झाली, तर आपण जर उदाहरण घेतलं तर 2010 किंवा 2015 या पिरियडमध्ये जे कम्प्युटर होते त्याची साधारणतः मेमरी होती 512 MB किंवा 1 GB. आता प्रॉब्लेम असा आहे की AIचे जे अल्गोरिदम आहेत ना, तर ते अल्गोरिदम पूर्णपणे मॅथमॅटिक्स बेसवर आहेत आणि एक अल्गोरिदम रन करण्यासाठी एक सर्टन वेळ लागतो, कारण तो एक एक स्टेप मॅथमॅटिक्सची उलगडत जातो. मग जर आपल्याकडे तो अल्गोरिदम रन करायला तेवढा प्रोसेसिंग पॉवरच नसेल तर त्या अल्गोरिदमचा उपयोग काय. त्याच्यामुळे AI किंवा आता मशीन लर्निंग ही त्याचीच एक सब डोमेन आहे. तर ती कन्सेप्ट जरी 1970 किंवा 2000च्या आसपास आली असली तरी ते अल्गोरिदम प्रॉपरली हँडल करू शकेल असं हार्डवेअरच त्या काळात इझिली नव्हतं सर्वसामान्य लोकांकडे. तर मीच एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांगतो की मी ज्यावेळी माझा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी मशीन लर्निंग वापरून प्रोजेक्ट केला त्यावेळी मी रात्री प्रोग्राम रन करायचो आणि झोपायचो.
सकाळी जेव्हा उठायचो तेव्हा मला आउटपुट आलेले असायचे. 8 ते 9 तास लागायचे. का तर माझ्या लॅपटॉपची मेमरीच 512 MB होती. पण आता जर आपण बघितलं तर बाजारात मिळणारा सगळ्यात छोटा मोबाईल हा सुद्धा 4 GB रॅम 2 GB रॅम असा असतो. त्याच्यामुळे हे तिसरं महत्वाचं कारण आहे की हा शब्द इतका पॉप्युलर का झाला गेल्या 10 वर्षात. तर प्रोसेसिंग पॉवर ही इतक्या इझिली अवेलेबल झाली मार्केटमध्ये आणि कमीत कमी किमतीमध्ये. तर आपण आता इतक्या लेव्हलला आहोत त्या प्रोसेसिंग पॉवरमध्ये की कुठलाही अल्गोरिदम जरी आपल्याकडे असला तरी आपण तो त्याच्यात सहजपणे इम्प्लिमेंट करून एक्झिक्यूट करू शकतो. आणि ही 3 कारणं ही AI ला मोठं करण्यात किंवा प्रसिद्ध करण्यासाठी कारणीभूत आहे. आणि ऑटोमॅटिकली ह्याचाच उपयोग पुढे होणार आहे आणि मग वेगवेगळे ऍप्लिकेशन जी डेव्हलप होणार ती त्यातनंच तयार होणार. AI मुळे काम पण जलद होतं, वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो आणि मुख्य म्हणजे ही प्रणाली 24 तास काम करते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणातल्या माहितीचं ते विश्लेषण करण्याचं कामही AIच्या माध्यमातून होतंय. तर आता विद्यार्थ्यांपुढे थोडीशी भीती आहे. सध्या नोकरी मिळणं म्हणजे एखादा चांगला क्वालिफाईड असेल तरी सुद्धा त्याला नोकरीसाठी बराच आटापिटा करावा लागतोय. तर आता या AI मुळे नोकरीवर नक्की काय परिणाम होईल की काय, तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न खरं तर म्हणजे जे कोण आता ऐकतायत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी अनेक लेख किंवा अनेक भाषणं ऐकलेली असतील. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न आलाय आणि आपण असं म्हणू शकतो की आताचा तो एक हॉट क्वेश्चन आहे की AI मुळे नोकऱ्या जातील का. माझं याच्यात थोडंसं म्हणणं असं आहे की जर आपण नीट विचार केला तर प्रत्येक पिढीला त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी वेगवेगळी चॅलेंजेस होती. बरोबर. आता आपल्या आई वडिलांच्या काळाचा विचार केला तर तिथे आर्थिक हा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा होता. त्यामुळे शिक्षण घेणंच कठीण होतं पैसे नसल्यामुळे. त्याच्यामुळे घेतल्यानंतर नोकऱ्या होत्या पण घेण्यापर्यंतच जाणं कठीण होतं म्हणून बऱ्याच जणांचं शिक्षण जायचं. अशा प्रकारे वेगवेगळी चॅलेंज प्रत्येक पिढीनं अनुभवली. आता तसं ही जी पिढी आहे तर ह्या पिढीसमोर सगळ्यात महत्वाचं चॅलेंज असं आहे की नुसतं शिक्षण घेणं का जे हवंय ते शिक्षण घेणं. आणि ह्या दोघांमधला फरकच या प्रश्नाचं खरं उत्तर सांगून जातो. म्हणजे अगदीच सांगायचं तर सहज आपण एखादा युट्यूब व्हिडिओ बघितला तर ते युट्यूब व्हिडिओमध्ये आजकाल असे काही ऍडव्हर्टायझर्स दिसतात ते वेगवेगळ्या AI रिलेटेड कोर्सेसचे असतात. तर त्याची थीम लाईन काय असते की एक साधारणतः 45 किंवा 50 वर्षाचा माणूस आहे, तो एखाद्या कंपनीमध्ये सिनियर पोस्टला अप्लाय करतो. त्याच्याकडे 15-20 वर्षांचा एक्सपिरियन्स असतो. त्याच्यामुळे अप्लाय केल्यानंतर त्याला असं वाटतं की आता 100% माझं सिलेक्शन होणार. आणि प्रत्यक्षात इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्याला कळतं की त्याच पोस्टसाठी आलेला जो दुसरा कॅन्डिडेट आहे तो त्याच्यापेक्षा 10 वर्षांना लहान आहे. मग सुरुवातीला त्याला वाटतं की ह्याचा काय उपयोग आहे, मी एवढा एक्सपिरियन्स आहे माझा म्हटल्यावर होणार. इंटरव्ह्यू मध्ये पण तो अगदी सांगतो की माझा एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मग त्याला प्रश्न विचारला जातो की तुला हे काम दिलं तर तू किती वेळात करशील. तो त्याच्या अनुभवाचा वापर करून सांगतो की मी 2 दिवसात नक्की करेन. तोच प्रश्न 10 वर्ष लहान असलेल्या माणसाला विचारला जातो की हे तू काम किती वेळात करशील. तो म्हणतो मी 4 तासात करेन. आता 4 तासात का करेन तर AIचा वापर करून तयार केलेली जी वेगवेगळी टूल्स आहेत ह्या टूलचं ज्ञान माझ्याकडे आहे. ही टूल कशी वापरायची आणि कुठलं टूल कुठे वापरायचं हे मला माहिती आहे. आणि ते माहिती असल्यामुळे मी तुमचं जे काय काम तुम्ही सांगताय ते 4 तासामध्ये करून देईल. ऑटोमॅटिकली जरी तो माणूस 20 वर्षाचा एक्सपिरियन्स असला तरी कंपनी पॉइंट ऑफ व्ह्यू सिलेक्शनला प्रायोरिटी ही याला दिली जाते. तर त्याच्यामुळे नोकऱ्या जातील असं डायरेक्ट कन्क्लुजन आपण काढू नाही शकत. मुद्दा एकच आहे विद्यार्थ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू की आपण जे काही एज्युकेशन घेणार आहोत म्हणजे परत हे फक्त इंजिनिअरिंग असेल असं नाही पण आपण जे काही एज्युकेशन घेणार आहोत तर ते अपडेटेड आहे का आणि प्रत्यक्ष बाहेरच्या इंडस्ट्रीला ते लागतंय का. म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो आता की एकतर एज्युकेशन मध्ये पण थोडासा बदल झालाय. नुसते मार्क किती मिळाले, तुम्ही टॉपर आलात का, तुम्ही बोर्डात आलात का, ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय येतंय आणि तुम्ही काय केलंय. आत्ताच आता तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की मी गरडा कॉलेजमध्ये AIML डिपार्टमेंटला आहे. तर आमच्याच कॉलेजला आत्ताच AIML ब्रँच मधनं पासआउट झालेली जी काही मुलं आहेत किंवा वेगवेगळ्या ब्रँच मधनं पासआउट झालेली मुलं आहेत तर कंपन्या जेव्हा त्यांचे इंटरव्ह्यू घेतात तर त्यावेळी त्यांची प्रायोरिटी असते की तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आणि जे काही प्रोजेक्ट तुम्ही केलेत तुमच्या शैक्षणिक पूर्ण 2-3 वर्षात ते प्रोजेक्ट किती समाजाचा उपयोगी होते किंवा ते किती लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर होते. आणि अक्षरशः अशी खूप मुलं आहेत की ज्यांना मार्क कमी आहेत किंवा फर्स्ट क्लास आहे पण त्यांचे प्रोजेक्ट त्यांनी स्वतः केलेले होते, ते लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर होते आणि ते कुठल्या ना कुठल्या तरी सोसायटीच्या घटकाला उपयोगी होते. ते त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये इतके चांगले सांगितले की त्याच्याच बेसिसवर त्यांचं सिलेक्शन झालं. म्हणजे परत मुद्दा काय तर कंपनीला काय हवंय तर ह्या आत्ता लागणारी टेक्नॉलॉजी ह्याला माहितीये का, ती माहिती असेल तर तुम्हाला 100% जॉब मिळणार.
मग भले तुमचं थोडेफार मार्क्स कमी असतील तरी चालेल. किंवा काय. आणि हाच प्रश्न इंजिनिअरिंग सोडून बाकीच्या ठिकाणी सुद्धा, की एखादा आर्ट्स मध्ये डिग्री केलेला माणूस आहे आणि तो जर एखाद्या जॉबला अप्लाय करतोय, तर त्याच्यासाठी जी उपयुक्त AI टूल्स आहेत ती जर त्याने शिकली त्याच्या डिग्री बरोबर आणि त्याचा वापर योग्य ठिकाणी कसा करायचा हे त्याला माहिती असेल, तर 100% AIचा वापर हा फायद्यासाठीच होणार. बरोबर. त्यामुळे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट नोकरीवर होणार नाही. नाही. पण जसं म्हणतात ना, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा जगाचा नियम आहे. तर त्याच्यानुसार आजच्या कॉम्पिटिशनच्या जगात जर आपण अपडेट राहिलं नाही, तर ऑटोमॅटिकली आपल्याला काही लॉसेस भोगावे लागू शकतात. बरोबर. थोडक्यात काय, विद्यार्थ्यांनी AI ला सोबत घेऊन काम करणाऱ्या बरोबर. व्यक्तींना भविष्यात नक्की संधी आहे. बरोबर. नक्की. तर मग आता भविष्यातल्या संधीचं काय? नाही, भविष्यातल्या संधीबद्दल म्हटलं तर मगाशी मी उल्लेख केला की एकतर ते सगळ्या डोमेनमध्ये जरी AI असलं तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम इंजिनिअरिंग कडनं होतंय. त्याच्यामुळे AI/ML इंजिनिअरिंग असा जर आपण भाग घेतला किंवा त्याच्यात परत काही भाग आहेत, म्हणजे AI आणि डेटा सायन्स आहे किंवा AI आणि मशीन लर्निंग आहे किंवा मगाशी मी म्हटलं असं डीप लर्निंग आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्या करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत बाजारात, तर त्याच्यामध्ये जर आपण मुलांनी जर एज्युकेशन घेतलं तर ऑटोमॅटिकली त्यांना अनेक कंपन्यांची दारं उघडतील आणि ती कंपन्यांची दारं पुन्हा फक्त टेक्नॉलॉजी रिलेटेड नसतील, तर कुठल्याही क्षेत्रात जिथे जिथे टेक्नॉलॉजीचा वापर करून AIचा वापर करून जास्तीत जास्त चांगलं आणि सोयीस्कर प्रोडक्ट तयार होईल अशा सगळीकडे त्यांना वावर असेल. त्याच्यामुळे मेजॉरिटी क्षेत्र हे AI/ML इंजिनिअरिंग रिलेटेड नक्कीच आहे किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा अन्य सॉफ्टवेअर ब्रांचेस रिलेटेड आहे. जर असा पुढे जाऊन विचार केला तर आजकाल गाड्यांचं जर आपण म्हटलं तर असं म्हणतात की आजकाल गाडीमध्ये 50% मेकॅनिकल आणि 50% इलेक्ट्रॉनिक किंवा त्याच्याहून जास्त पार्ट हा सेन्सर बेस्ड आला. मग जिथे जिथे ऑटोमेशन करायचंय तिथे तिथे आपल्याला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली AI किंवा तत्सम टेक्नॉलॉजीचा वापर आहे. त्याच्यामुळे संधींचा विचार केला तर ऑब्व्हियसली आपल्याला तिथे खूप मोठा स्कोप आहे. आणि या व्यतिरिक्त मी जसं मगाशी म्हटलं तसं एक आता खूप इंटरेस्टिंग डोमेन आहे, तो म्हणजे ऍडव्हर्टायझिंग. तर ऍडव्हर्टायझिंग डोमेनमध्ये नुसतीच सॉफ्टवेअर वापरून आपल्याला करिअर नाही करू शकत. तर ज्या मुलांना त्याच्यामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे तर त्यांनी आता ChatGPT किंवा अन्य जी टूल आहेत तर त्या टूलचा वापर करून योग्य प्रकारे प्रॉम्प्ट देऊन आपल्याला जे हवं ते आपण कसं तयार करून घेऊ शकतो ह्याच्या रिलेटेड करिअर त्यांनी बघावं, म्हणजे ऑटोमॅटिक त्यांना जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळतील. आणि या व्यतिरिक्त आता फॉर एक्झाम्पल असं म्हणतात की फिल्म मेकिंग, पूर्वीच्या काळी किंवा इव्हन आता सुद्धा एखादी फिल्म तयार करताना खूप मोठं बजेट वापरतात, पण तेच जर AI वापरून तीच फिल्म तयार केली तर ती खूप कमीत कमी किमतीत होते. हे वाक्य जरी ऐकायला खरं असलं तरी ते AI वापरायचं कसं ह्याचं ज्ञान जर घेतलं तर त्याच्यामध्ये बरोबर आहे, संधी उपलब्ध आहे. त्यामुळे संधींचा म्हटलं तर AI रिलेटेड खूप संधी आहेत. मेजॉरिटी इंजिनिअरिंग मध्ये आहे, पण सबऑर्डिनेट क्षेत्रामध्ये सुद्धा तितक्याच पॅरलली भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि त्या येणाऱ्या काळात नक्कीच वाढतात. अगदी खरंय. संगणक असेल, इंटरनेट, स्मार्टफोन आणि समाज माध्यमांनंतर आता कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे एक तंत्रज्ञान म्हणूनच ओळखलं जात आहे. पण तुम्ही आता जे माहिती सांगितली त्याच्यावर लक्षात आलं की त्याचा विद्यार्थ्यांनी योग्य आणि जबाबदारीने वापर जर केला तर समाजाचा सर्वांगीण विकास नक्की होऊ शकतो. आणि न घाबरता म्हणजे AIचं ज्ञान अधिकाधिक करून घ्यायचं आणि त्याला सोबत घेऊन जर विद्यार्थी गेले तर ते त्याच्या फायद्याचंच होईल. त्यामुळे AI विषयी ज्ञान मिळवणं आणि त्याचा सुयोग्य वापर करणं ही आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. तर नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या ओक सरांकडनं अतिशय सुंदर अशी माहिती मिळाली असेल. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि त्या संदर्भात यातले तज्ज्ञ ज्यांनी याच्यामध्ये संशोधन केलंय अशा प्रतीक ओक सरांनी आपल्याला खूप अशी छान माहिती दिली. त्याबद्दल सागरवेव कडून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. मी फक्त शेवटी एकच सांगू इच्छितो की जरी AI किती मोठं झालं तरी ते माणसाला रिप्लेस करू शकत नाही. अगदी ना. कारण AI मध्ये इमोशन्स ऍड करणं हे अजून तरी जमलेलं नाही, जमणार नाही. त्याच्यामुळे कृपया त्याची कोणी भीती नक्की बाळगू नये, पण आपण त्याला बरोबर घेऊन जाऊ. कदाचित आपलं आयुष्य अजून चांगलं आणि सुकर होईल. नक्की. धन्यवाद. धन्यवाद.